पुण्यातील कळस धानोरी परिसरातून एक गंभीर आणि संवेदनशील प्रकरण समोर येत आहे। कथित धर्मांतरण, निवडणूक काळातील धार्मिक दबाव आणि हिंदू महिलांवर प्रभाव टाकल्याच्या आरोपांमुळे परिसरात तीव्र चर्चा सुरू आहे। नागरिकांच्या म्हणण्यानुसार रविवारी प्रार्थनांच्या नावाखाली धर्मांतरण केल्याचे आरोप होत असून निवडणूक काळात असहाय्य व गरजू हिंदू महिलांवर धार्मिक स्वरूपाचा दबाव टाकल्याचा गंभीर मुद्दाही समोर आलाय। देवाच्या मूर्तीसमोर शपथ, आर्थिक आमिष आणि मतांसाठी दबाव हे प्रकार निवडणूक आचारसंहितेचा भंग ठरतात का, असा सवाल उपस्थित केला जातोय। दरम्यान किन्नर आखाड्याच्या प्रमुख महामंडलेश्वर आराधना सखी यांनी सुदर्शन मराठीशी बोलताना नागरिकांनी जागरूक राहावे आणि हिंदू विचारधारेच्या उमेदवारांना पाठिंबा द्यावा असे आवाहन केले। या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी होणार का, प्रशासन आणि निवडणूक आयोग कोणती ठोस भूमिका घेतात, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले। जय श्रीराम। धानोरी प्रभाग क्रमांक 1 मध्ये काही दिवसांपासून हिंदूंवरती होणारे अत्याचार, आपल्या हिंदू मुलींना लव्ह जिहाद सारख्या घाणेरड्या षडयंत्रामध्ये, राजकीय ह्यांच्या षडयंत्रामध्ये आपल्या मुलींना अडकवतात आहे। आणि काही दिवसांपासून आपल्या गरीब समाज या धर्मांतरासाठी हा बळी पडला जातोय। आणि हा बळी पाडणारा हा माणूस कोण? हा राजकीय। म्हणून धानोरी मधल्या मला सर्व लोकांना हे सांगायचंय की आपला हिंदू सुद्धा वाचला पाहिजे आणि आपला धर्मही टिकला पाहिजे। आपला धर्मही कुठेही डुबला नाही पाहिजे। म्हणून तुम्ही कुठलाही निर्णय घेताना विचार करून घ्या। जय श्रीराम।